Good morning. I'm Avinash Ghorpade, and today we are going to learn about Cherry Tree, a remaining stanza of the poem by Ruskin Bond. So, before explaining this stanza, I just want to give you a brief review of this poem. What has happened? One day, Ruskin Bond sowed a seed. एक सीड चेरी ट्रीचं तो लावतो घरी and he left it as it is. I think he poured a water and he left it that plant, that seed as it is. And after several months, several years, okay, there was a plant, fragile plant. And sometime he noticed the activity कि उसके साथ क्या क्या हो रहा है. And one day he went to Kashmir. आणि एक दिवस तो काश्मीरला जातो आणि मग काश्मीरहून वापस तो काश्मीरला गेल्यानंतर त्याचा प्लॅन्ट आहे त्याचा एक स्ट्रगल तुम्हाला ऑलरेडी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की गोट एट दॅट लिव्स अँड दॅट कटर कट्स द लिव्स ऑफ दॅट प्लॅन्ट. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत होते. मान्सून डिसीज पण त्याला होतो त्या चेरी ट्रीला. नंतर काय होते वेन ही केम बॅक टू द होम बघ काय होते ते या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला मी शिकवलेलं आहे. या 6 feet पासून या लाईन पासून तुम्हाला पुढची पोएम समजून घ्यायची आहे. 6 feet high my own dark cherry, 6 feet high my own dark cherry. Notice that की आता चेरी जे आहे ते काही ते स्मॉल प्लांट नहीं राहिलेला आहे. नाउ इट बिकेम चेरी ट्री. इंडीड बहुत बड़ी ट्री हो गई है. 6 feet high my own dark cherry tree. And I could scarcely believe it's a berry. It's a berry. Berry, it's a fruit of cherry tree. तर त्याला एक बेरी पण आलेली आहे त्या चेरी ट्रीला. And I could scarcely means almost not. मी विश्वासच करू शकत नाही. I could scarcely म्हणजे मी almost not. Scarcely का बोलतो almost not. मी विश्वासच करू शकत नाही. Believe. It is a berry. त्याला मस्त बेरी लागलेल्या आहे. आता बेरी तुम्हाला ऑलरेडी थंबनेलमध्ये जे पिक्चर दिसतात ते बेरीचंच आहे. त्याला बेरी लागलेल्या आहे आणि त्या बेरी कशा आहेत रायपंड. रायपंडचा अर्थ रिपंडचा अर्थ त्या पिकलेल्या आहेत. अँड ज्वेल्ड इन द सन. ज्वेल्ड म्हणजे ज्वेलरी ज्या पद्धतीनं चमकते ना त्याच पद्धतीनं त्या सनमध्ये शाईन करत आहे. तर असं म्हटलंय त्यांनी. देन हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. एक ब्रांच तिथे होती. त्या ब्रांचला ते कुठेतरी बेरीज लागलेल्या अशा लाईक दिस. ओके. हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन अँड नेक्स्ट इयर देयर वर अ ब्लॉसम स्मॉल. आणि त्याच्या पुढच्या वर्षी देयर वर अ ब्लॉसम्स म्हणजे बहार. प्रत्येक झाडाला पहिले बहार येतो आणि नंतर त्याला फळं लागत असतात. अँड नेक्स्ट इयर देयर वर ब्लॉसम्स स्मॉल. आणि ते ब्लॉसम्स कसा होता तो बहार कसा होता त्या चेरी ट्रीला आलेला तो होता पिंक म्हणजे तो कलर आहे ॲक्च्युली त्याचा कलर पिंक आहे. पिंकचा दुसरा अर्थ वीक सुद्धा होतो. वीक एक लिटरल सेन्स त्याचा अर्थ वीक कमजोर. फ्रेजाइलचा अर्थ सुद्धा वीक होतो. फ्रेजाइलचा अर्थ सुद्धा काय होतो वीक. अँड क्विक टू फॉल म्हणजे पटकन पडेल अशा टाईपचा तो बहार होता. तर मला सांगायचं आहे की या तीनही शब्दाचा अर्थ जवळपास सारखा होतो. पिंक म्हणजे इट्स स्टँड्स फॉर वीक. ते वीकसाठीच आहे. फ्रेजाइलचा अर्थ तो वीकच होतो आणि क्विक टू फॉल म्हणजे नाही वीक. तर इथे एक गोष्ट सेम गोष्ट 3 शब्दांनी सांगितलेली आहे. सेम गोष्ट पण त्याचा क्रम वाढत गेला आहे. पिंक म्हणजे कमजोर, फ्रेजाइल म्हणजे एकदम कमजोर आणि क्विक टू फॉल म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कमजोर. तर इथे जे फिगर ऑफ स्पीच त्यांनी वापरलेली आहे ते आहे क्लायमॅक्स. एखाद्या गोष्टीचा क्लायमॅक्स करणं म्हणजे एखादी गोष्ट शिगेला नेणं. इथून आणि इथं हा त्याचा पीक पॉइंट आहे. म्हणून ही जे फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे क्लायमॅक्स. ओके. तो जो ब्लॉसम होता तो होता पिंक, फ्रेजाइल, क्विक टू फॉल होता. ओके. ॲट द नियरेस्ट ब्रीथ द स्लिपेस्ट ब्रीज. This is a description of that tree. At the nearest breath म्हणजे ते जे हवा होती ते फार सुखद होती असं म्हणायचं आहे. And the
सीपीएस्ट ब्रीज आणि त्या हवेने मंदधुंद हवेने झोप लागावी अशी ती हवा होती. ओके, एवढं त्या पोएटनी त्याच्या या स्टांजामध्ये समजून सांगितलं आहे. या स्टांजाचा जो रिमेनिंग भाग आहे तो आता आपण बघणार आहे आणि पूर्ण पोएम मग संपून जाईल. मला वाटते 5-6 लाईन्स फक्त शिल्लक आहे. ओके, ओके. नाव see what happened next. Poet actually came back to home and he saw a plant turn into a big tree. Okay, that cherry tree. Then तो उसके बाद रस्किन बॉन्ड क्या करते हैं, आई ले ऑन द ग्रास. वो जो ट्री के पास जो ग्रास होता है वहाँ वो सो जाते हैं एट ईज, मस्त रिलैक्स होके कंफर्ट में. लुकिंग अप थ्रू अ लीव्स ॲट द ब्लू ब्लू ब्लाइंड स्काय. आणि त्या झाडाच्या पानांमधून तो आकाश बघतो. आकाश कसं असते, ब्लू ब्लाइंड स्काय, पूर्ण निरभ्र आकाश असते त्यावेळेस, निळ्या कलरचं. त्या पानांमधून बघतो तो चेरी ट्रीच्या. ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू and flitted through the dappled green. At the finches, finches is a bird actually. It's a bird. You can search the image of a finches on Google कि वो किस तरह से दिखते हैं. वो बर्ड है वो. ओके, बर्ड, सॉरी बर्ड नहीं, वो इंसेक्ट बोल सकते हैं, वो इंसेक्ट ही है. या कैन वी कॉल्ड इट बर्ड और इंसेक्ट? लेट मी चेक. बर्ड्स, इट्स अ स्मॉल बर्ड, अ स्मॉल बर्ड. ओके, फिंचेस एज दे फ्लू. और वहाँ से यहाँ वहाँ फिंचेस मतलब फ्लाई कर रहे थे. एंड फ्लीटेड, फ्लीटेड का मतलब पास लाइटली, सॉफ्टली और रैपिडली, मतलब धीरे धीरे, मस्त. एंड फ्लीटेड थ्रू द डैपल्ड ग्रीन. डैपल्ड का मतलब एकदम डार्क ग्रीन होता है, डैपल्ड ग्रीन. उस चेरी ट्री के जो लीव्स है वो डार्क ग्रीन है और वहाँ से हवा यहाँ वहाँ पास हो रही है और वहाँ से फिंचेस भी पास हो रहे हैं यहाँ वहाँ, मतलब वो डार्क ग्रीन लीव्स से यहाँ वहाँ वो फिंचेस, वो बर्ड है वो जा रहे हैं. वाई, और उसी वक्त क्या हो रहा है, वाइल बीज एन एक्सटेसी ड्रैंक ऑफ अ नेक्टर. आपको पता है कि ब्लॉसम में होता है नेक्टर और नेक्टर को ही सक करके हनी बनता है. आपको पता है, बीज वो उस नेक्टर को सक करते हैं और उससे हनी बनता है, आपको पता है. तो वो वाइल बीज एंड एक्सटेसी ड्रैंक का मतलब हैप्पीनेस में, बहुत खुशी में वो ड्रैंक कर रहे, पी रहे नेक्टर को, फ्रॉम ईच ब्लूम एंड द सन एंड, और सभी ब्लॉसम में से वो उस तरह से वो पी रहे हैं नेक्टर को और खुशी में पी रहे वो एक्सटेसी ड्रैंक. देन एंड द सन सैंक स्विफ्टली, स्विफ्टली. सन जो है वो धीरे धीरे सैंक हो रहा है, मतलब सन जो आहे तो आता हळूहळू मावळून राहिलेला आहे एकदम. तो सीन बघा कसा असेल. तो झाड आहे, हिरवगार झाड, सन मावळत आहे, फिंचेस नावाचा बर्ड तिथे इकडे तिकडे हे होत आहे, रोम करत आहे. ओके, हे सगळं सीन आहे. बीज जे आहे त्या नेक्टर जे आहे त्या ब्लॉसममधून पीत आहे, ड्रँक करत आहे, हे सगळं सीन आहे. देन द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आणि सडनली त्या ब्लाइंड स्कायमध्ये स्टार्स येऊन जातात. यू नो दॅट वेन द डे टर्न इन टू नाईट स्टार कम. तर मग स्टार्स आलेले आहे. ओके, काय. अँड मूनमॉथ्स इट इज ऑल्सो ॲन इन्सेक्ट. तो सुद्धा इन्सेक्ट आहे, एकदम लिफी असतो तो, म्हणजे पानांसारखा त्याचे पंख असतात. मूनमॉथ्स अँड द सिंगिंग क्रिकेट्स. आता मूनमॉथ आला आहे, सिंगिंग क्रिकेट्स तुम्हाला माहीत आहे, क्रिकेट किरकिर आवाज करणारा एक किडा असतो संध्याकाळी, तुम्हाला माहीत आहे. तर ते पण आलेलं आहे. अँड आय, आणि मी पण तिथे आहो, ह्या सगळ्या गोष्टी. यस आय, मी पण आहे असं तो म्हणत आहे. प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्रीज. मी खूप स्तुती करत आहे कशाची, नाईटची, स्टार्सची आणि ट्रीजची. अँड दॅट स्मॉल द चेरी ट्री ग्रोन अप बाय मी. आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की ते छोटंसं चेरी ट्रीचं जो प्लॅन्ट होतं ते मोठं करून मी झाड केलेलं आहे, ते मी केलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
तर असं एकंदरीत हे मस्त छोटी नाही पण मोठी पोएम आहे आणि इंटरेस्टिंग आहे. या पोएममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की ॲक्च्युली देर इज अ स्ट्रगल फॉर एव्हरी लिव्हिंग ऑब्जेक्ट, ईदर मैन, नेचर और अ स्मॉल इंसेक्ट आल्सो. सबके लिए लाइफ में स्ट्रगल होता है और उस स्ट्रगल से उसको खुद को जाके खुद को बड़ा करना पड़ता है. तो चेरी ट्री उसका एक ग्रेट एग्जांपल है. ओके तो हम उस छोटे से ट्री से, चेरी ट्री से जब बड़ा होता है और स्ट्रगल जो उनका है तो उससे हम भी बहुत सारी चीज़ें सीख सकते हैं. द सेम स्ट्रगल इन आवर लाइफ आल्सो, वी नीड टू फेस इट समटाइम अलोन. ओके एंड एट द एंड वी विल हैव अ स्वीट fruit to eat. Okay, fruits to eat. This is all about cherry tree. I'll give you a brainstorming activity or exercise of this poem. I'll give the details about your exercise in my next video, so that will help you to solve the questions of the examinations. Okay, as far as poem is concerned, you need to go through line by line, try to understand the meaning. There are certain poetic devices also. There is a word blind sky, you know. Sky cannot be blind, only man or living thing can be blind. तो यहाँ स्काई को ब्लाइंड कहा गया है. मतलब यहाँ जो फिगर ऑफ स्पीच यूज़ की गई है वो है पर्सोनिफिकेशन, क्योंकि यहाँ स्काई को ह्यूमन बीइंग जैसा एक्ट करते हुए दिखाया है. स्काई बिहेव्स एज अ लिविंग ऑब्जेक्ट. Blind sky, how can be a sky blind? It cannot be. Okay, we all human being or living things are blind. तो ये personification है. Okay, because sky personifies as a human being, आपको समझ में आ चुका होगा. Okay, this is all about this poem. Try to understand this poem, you know, recite it once, twice, try to understand the meaning of a difficult word, so that you will be able to solve the exercise. Okay, I'll come up with a exercise in my next video, and till then stay at home, be happy and enjoy Pola. Okay, thank you so much.